हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल इन्फो विथ दत्ता. या चॅनलमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन्स व माहिती मिळणार आहे की ज्या माहितीतून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारा तुम्हाला उपयोग पण मिळणार आहे. तर आज आपला टॉपिक आपण घेणार आहोत तो आहे IPL रिटेशन 2026 की IPL रिटेशन 2026मध्ये कोणत्या टीम्सनी कोणते प्लेयर हे रिलीज केले, म्हणजे त्यांनी रिलीज करून बोलीमध्ये टाकून दिले, त्यांनी ऑप्शनमध्ये कोणते प्लेयर त्यांनी रेटिंग केले की ज्यांनी स्वतःवर ठेवले त्यांनी टीममध्ये 2026 IPLसाठी, व कोणते फील्ड प्लेयर हे त्यांनी हे ट्रेड केले. ट्रेड मीन्स काय, त्यांनी स्वतः दुसऱ्या टीमसोबत त्यांनी ते सप्लाय आणि डिमांड केलेलं आहे. ओके, चला तर आपण बघूया. आज आपला पहिला टॉपिक आहे आणि तो आहे आपला IPL 2026. चला तर आपण बघूया. आपण ह्यामध्ये कसं बघणार आहोत की वन बाय वन बघणार आहोत, पण टीम वाईज आपण जाणार आहोत. ओके, टीम आपण एक टीमला आपण तसं आपण काय बघणार आहे, सॉर्ट अनालिसिस बघणार. काय बघणार आहे, सॉर्ट म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेड्स या गोष्टी आपण बघणार आहोत. प्रत्येक टीमच्या टोटल 10 टीमच्या आपण ह्या ऑपॉर्च्युनिटी थ्रेड्स बघणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं, समजा आपली पहिली टीम आहे, तिचं नाव आहे कोलकाता नाईट रायडर्स. ओके, त्याला आपण KKR असं म्हटलं जातं. काय म्हणतो त्याला आपण, KKR. आता KKRने काय केलं बघा, KKRने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा त्यांनी धक्का दिला तो आपल्या सगळ्यांना, तो म्हणजे काय, आंद्रे रसेल द मसेल आपण त्याला म्हणतो, त्याला रिलीज करून. कारण आंद्रे रसेल हा खूप महत्त्वाचा पार्ट 2014 पासून त्याच्या टीममध्ये हा होत आलेला आहे. तो एक ऑलराऊंडर भूमिका निभावतो, त्यापासून त्याला खूप सारे त्यांना फायदे होतात. तो बॅटिंग पण चांगला पाहिजे करतो, तो चपळपणा आहे फिल्डिंगमध्ये, आणि प्लस तो बॉलिंग पण करतो की जेणेकरून तो त्यांच्या 4 ओव्हरचा कोटासुद्धा कंप्लीट करत होता. पण त्यांनी सगळ्यात मोठा तो गेम केला, तो म्हणजे काय, त्याला रिलीज करून. आता याच्या मागे खूप सारे थेरीज आहे, खूप सारे कारणं आहे की ते कारणं असे आहेत की सगळे म्हणतात की खूप साऱ्या मीडिया सोर्सेस व न्यूज करून असं आलेलं आहे की रसेलला जास्त प्रमाणामध्ये प्राईस जास्त पाहिजे होती, त्याला त्याची प्राईस कमी वाटत होती. तर ह्या साऱ्या खूप गोष्टी त्या मॅटर करत होत्या कोणत्या, रसेलसाठी. चला तर पुढे बघू आपण आता की त्यांनी कोणते फिल्डर हे आपण बघूया, कोणते फिल्डर KKRने रिलीज केलेले आहेत. सध्या जर लिस्टमध्ये पाहिलं तर त्यांच्याकडे रिलीज जर पाहिलं तर त्यांनी रिलीज केले आहेत 12 प्लेयर्स. त्यांनी रिटेन केले आहेत 12, माफ करा, चला तर आपण आपली पहिली टीम बघूया डिस्कशनमध्ये. ती आहे आपली KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. ओके, त्याचे ओनर आहे शाहरुख खान, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. KKRचे कॅप्टन सध्या आहे अजिंक्य रहाणे. कोण आहे कॅप्टन सध्या, अजिंक्य रहाणे हे KKR सध्या कॅप्टन आहेत. त्यासोबतच पाहिलं आपण तर KKRने आतापर्यंत कोणते त्यांनी त्यांनी IPL जिंकले आहेत. चला तर बघू. त्यांनी 2012मध्ये पहिली IPL जिंकली होती, ही गौतम गंभीरच्या अंडर. त्यानंतर 2014मध्ये त्यांनी दुसरी IPL जिंकली होती, ती सुद्धा जे आपले सध्याचे इंडिया क्रिकेट टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या अंडर जिंकले होते. त्यानंतर त्यांनी तिसरी त्यांची जी टायटल किताब तो जिंकला त्यांनी 2024 साली. कधी, 2024 साली. तो त्याचे हेड कोच म्हणून किंवा आपण त्याला मेंटॉर सुद्धा म्हणतो, त्याचे मेंटॉर होते गौतम गंभीर. तर पाहिलं गेलं तर त्यांच्या सक्सेसमध्ये व त्यांच्या विनर्स किंवा जे त्यांचे टायटल्स आहेत त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठा हात तो म्हणजे गौतम गंभीर, GG, त्याला आपण GG असं पण म्हणतो, त्यांचा आहे. आता सध्या जर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी फिल्डर्स कोणता रिलीज केलं आहे, त्यामध्ये आपण लिस्ट पाहूया. आपण आंद्रे रसेलचं डिस्कशन तर ऑलरेडी केलेलं आहे की आंद्रे रसेल रिव्ह्यू रिलीज करून टाकला आहे. आता सध्या मला असं वाटतं, आता आपण सगळ्यात पहिले त्याची रिलीज लिस्ट बघू. रिलीज किती केले आहे, रेटिंग किती केली बघा. त्याला त्यांनी रिलीज केले आहे 10, रेटिंग केलं आहे 12, आणि त्यांचे पर्स जे आहे, ओके, पर्स आणि सध्या त्यांचे पैसे ऑप्शनमध्ये किती अवेलेबल राहणार आहे, आणि ते सगळ्यात जास्त राहणार आहे 64 करोड 30 लाख, ऑलमोस्ट 64 करोड रुपये त्यांच्याकडे पर्समध्ये अवेलेबल आहेत. आणि त्यांच्याकडे सध्या स्लॉट्स आहेत, स्लॉट्स अवेलेबल आहेत 13
13 पैकी त्यांचे 6 हे राहील फॉरेनर. ओके, 6 हे राहणारे फॉरेनर राहणार आहे. ठीक आहे, चला तर बघू आता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं ना, त्याने रिलीज 10 खेळाडू केले आहे. ओके, 10 खेळाडू, खूप जास्त खेळाडू केले आहे. पण ह्या खेळाडूचे 10 खेळाडू तर रिलीज केले, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर एक आहे व्यंकटेश अय्यर. ओके, हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, कारण हा ऑलमोस्ट 24 कोटी रुपये त्यांना मिळाले त्याच्यावरून. आंद्रे रसेल, त्याच्याकडून त्याला 12 कोटी मिळाले. तर असे खूप सारे खेळाडू दिले. ओके, तर ह्या दोघांचे मिळून त्यांच्याकडे 36 कोटी रुपये जमा झाले. 2 खेळाडूंना 36 कोटी रुपये त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. आता आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे सध्या 64.30 कोटी रुपये त्यांच्याकडे सध्या पैसा अवेलेबल आहे ऑप्शनमध्ये. ठीक आहे, आणि त्यांना 13 खेळाडू आता गरज आहे अजून फिलअप करायची. 12 ऑलरेडी आहे. टोटल 25 खेळाडूचा एक स्लॉट असतो IPL मध्ये. 25 मध्ये तुम्हाला 8 खेळाडू विदेशी तुम्ही घेऊ शकता कमीत कमी, आणि बाकीचे तुम्हाला फॉर म्हणजे करंट इंडियन प्लेयर्स घ्यावे लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KKRचं टार्गेट काय राहील आता. ओके, टार्गेट राहील. त्यामध्ये जर आपण पाहिलं ना, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KKR सध्या सगळ्यात जास्त टार्गेट करेल तो म्हणजे कॅमरून ग्रीन. त्याला बाकीच्या टीम्स पण टार्गेट करणार आहे. मी तुम्हाला आत्ता माझा वर्ड लिहून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा माझा शब्द लिहून घ्या. सगळ्यात महाग खेळाडू, सगळ्यात कॉस्टलीस्ट खेळाडू या बीडमध्ये म्हणजे जे 16 डिसेंबर अबुधाबीमध्ये होणाऱ्या ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त महागडा खेळाडू हा कॅमरून ग्रीन, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर होणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याच्या मागे व त्याला सगळ्यात जास्त परचेस करण्यामध्ये टॉप कंटेंडरमध्ये ती आहे आपली KKR. का बरं? बघा, सध्या KKRकडे 64 करोड 30 लाख रुपये सध्या पर्स आहे. कोणाकडे? KKRकडे. आता जर पाहिलं आपण याच्यामध्ये तर सध्या आता त्यांचे जो कॅप्टन, ओके, कॅप्टन्सीमध्ये मला वाटतं अजिंक्य रहाणेला ते कंटिन्यू करतील, बिकॉज आता हेड कोच पण अभिषेक नायर झालेले आहेत. आणि अभिषेक नायर सुद्धा मुंबईकडून येतात. मुंबई कनेक्शन तुम्ही बघू शकता की अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे मुंबई कनेक्शन आहे. तर मला पण वाटतं की ते अजिंक्य रहाणेलाच कॅप्टन बनवतील. सेकंड गोष्ट म्हणजे काय, त्यांना कॅमरून ग्रीन लागणार आहे. का बरं लागणार आहे? बिकॉज आंद्रे रसेल हा जो ऑलराऊंडर होता, या ऑलराऊंडरची जर आपल्याला जर एक भूमिका किंवा त्याचा एक रोल आपल्याला जर निभवायचा असेल तर आपल्याला रिक्वायरमेंट पडणार आहे का ऑलराऊंडरचीच. आणि तो ऑलराऊंडर म्हणजे कॅमरून ग्रीन. हा बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही पण करू शकतो, तो निभवू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यात मेन टार्गेट त्यांचं राहणार आहे कीपर. काय? विकेट कीपर. आता केलं काय आहे KKRने, त्यांच्याकडे 3 विकेट कीपर होते. एक होता गुरबाज आणि एक होता अजून एक भारतीय खेळाडू होता. ओके, लोकल खेळाडू होता. त्यांनी तिघांना पण त्यांनी काय केलं, रिलीज करून टाकले. तिघांना पण त्याने रिलीज करून टाकले. त्यांना आता कंपल्सरी विकेट कीपरची रिक्वायरमेंट आहे. आणि सध्या जर आपण मार्केटमध्ये जर आता सध्या ऑप्शनमध्ये पाहिलं तर 4 असे कीपर आहेत की त्यांच्या टार्गेट हिट लिस्टवर असेल. पहिला असेल तो जॉस इंग्लिश, जो पंजाबने रिलीज केलेला आहे, विकेट कीपर बॅट्समन. सेकंड आहे म्हणजे तो जॉनी बेस्टो, हा पण. थर्ड आहे तो जॅमी स्मिथ, इंग्लंडचा सध्याचा उभरता खेळाडू. ओके, हे 3. आणि फोर्थ वन त्यांना आता ऑप्शन निवडावं लागेल कोणता घ्यायला मधला. तर हे 3 सध्या टॉप कंटेंडर म्हणून आपण पाहू शकतो की IPL ऑप्शनमध्ये त्यांना टार्गेट करू शकता. त्यांना फॉरेनरच पाहिजे, बिकॉज त्यांना जर प्लेइंग 11 बनवायचे असेल तर त्यांना फॉरेनरची रिक्वायरमेंट पडणार आहे. ओके, आता आपण बघू. आता हे झालं आपलं KKR डिस्कशन. ओके, KKR बद्दल पूर्ण माहिती बघितली आपण. त्यानंतर मी एक सेपरेट व्हिडिओ आणणार आहे KKR टीमवर, की जेणे आपण त्यामध्ये बघणार की त्यांची प्लेइंग 11 काय असू शकते. ओके, त्यांची प्लेइंग 11 काय असू शकते. आता ऑप्शनमध्ये काही ते प्लेअर विकत घेतील तर कोणत्या प्लेअरच्या रिक्वायर पडणार आहे, त्यांची प्लेइंग 11 काय असू शकते, हे सर्व गोष्टी आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व यामध्ये तुम्हाला माहितीसुद्धा मिळाली असेल तर यासारखेच मी आता बाकी 9 टीमचे पण व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. आणि ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि त्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यासारख्याच खूप जास्त नवीन माहिती व नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्यातर्फे व माझ्या कॅमेरामॅनतर्फे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. सो थँक्यू सो मच. मी आणि माझ्या कॅमेरामॅनकडून तुम्हाला धन्यवाद की तुम्ही माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लेट्स मीट टू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच गाईज. हॅव अ गुड डे.